तर नमस्कार मित्रांनो, आज आपण शेतावरती आलेलो आहोत आणि जनावरांसाठी घास गवत कापतोय बरं का. आणि घास गवत काढून कुट्टी करण्यासाठी घेऊन जातोय तिकडं. मस्तपैकी हत्या पण आणलाय सोबत. आपण ऊस कापाचा आहे बरं का. ही शेण मस्त गवत कापलं जाते बरं का, खरडून एकदम. तर मस्तपैकी जनावरांसाठी आपण पौष्टिक आहार केलेला आहे, हे हिरवा. आणि कुट्टी केल्यानंतर ह्याची बारीक बारीक तुकडं होती ती, आणि जनावराला आपण खायला टाकणार आहोत बरं का. तर ह्या वल्या गवतात आपण ज्वारीचा कडबा पण मिक्स करणार आहोत कुट्टी करताना. तर लयच उशीर झाला आहे बरं का आज. सकाळी लवकर उठायलाच झालं नाही बरं का, कारण वावरातली कामं पण भरपूर असते ती बरं का. त्याच्यामुळं सकाळी लवकर जागच झाली नाही. तर थोडा मला कामाला आज उशीर झालेला आहे. आता लाईट जाते म्हणून अगोदर मी घास गवत घेण्यासाठी आलेलो. आणि घास गवत कुट्टी करून नंतर मग जनावरांची झारवट करायची आहे. झारवट झाल्यानंतर आमुनी धारा समजा उरकून कमीत कमी 1 तास ते 1.5 तास मला ह्या कामात निघून जाणार आहे बरं का. तर घास गवत पण लय उंच आला आहे माझ्या हाताला सुद्धा त्याचा शेंडा येत नाही. मस्त एकदम आलेला आहे. आणि घास गवत लावतानाचा मी एक व्हिडिओ शूट केला होता बरं का. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे चांगल्या क्वालिटीचा घास आहे ही. तर तुमच्या इकडे ह्याला घास गवत म्हणत असतील, कोण गिन्नी गवत म्हणत असतील, कोण गजरा म्हणत असेल, कोण हत्ती गवत म्हणत असतील. तर तुमच्या इकडं काय म्हणते ते सांगण्याचा प्रयत्न करा कमेंटद्वारे. तर चला, मी आता लवकरात लवकर घास गवत कापून घेतो आणि लगेच कुट्टीकडं घेऊन जातो बरं का ह्याला. तर मित्रांनो, आपली संपूर्ण व्हिडिओ शेतीवरती असतात, आणि तुम्हाला जर शेतीवरची व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका. चला तर आपण घास गवत कापून घेऊयात. आता मस्त दिवसभर कुट्टी पुरल इतका घास मी कापलेला आहे बरं का. आता अजून 1-2 गड्ड कापतो, लवकरच कुट्टी मशनीकडे घेऊन जातो ह्याला. माईक सेट केला बरं का. माईक मला चांगला क्लिअर येते. आणि इथं आपला माईक सेट केलेला आहे बरं का. माईकमुळं आवाज चांगला येते, क्लिअरिटी येते, स्पष्ट घेते बरं का. मस्तपैकी साहित्य आपण गोळा केलेला आहे पूर्ण. तर चला, मी आता घास गवत कडबा कुटीकडं घेऊन जातोय बरं का.